पराजित संघाचं कौतुक संदीप कदम सर यांच्या संघाचा सुद्धा तेवढं चांगलं कौतुक करावं लागेल. गोलंदाजांनी मात्र निराशा दाखवली जरूर. चला भैरवनाथ देवळे संघाने आपल्या क्षेत्ररक्षण लवकरात लवकर लावून घ्यायचं आहे. झालेल्या सामन्याचा सामनावीर फलंदाज गणेश ठरतो. सामनावीर चांगली फलंदाजी केली. 24 धावा वैयक्तिक आपल्या संघासाठी खेळला आणि आपल्या संघाला विजय प्राप्त करून देतोय. आणि हा सन्मान देण्यासाठी मी थोडाथोर ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे सन्माननीय खजिनदार सुनील दादा उतेकर यांना विनंती करतो की हा सन्मान त्याने गणेश याला देऊन सन्मानित करायचं, पुरस्कृत करायचं. झालेल्या सामन्याचा सामनावीर गणेश ठरतोय मॅन ऑफ द मॅच. आणि 24 धावांची खेळली त्याच्या फलंदाजी आपल्याला पाहायला भेटली. याच्या नंतरचा होणार सामना भैरवनाथ देवले व विरुद्ध लंगोटी मित्रमंडळ करंजे. मोठं युद्ध मैदानात पाहायला भेटणार आहे. लंगोटी मित्रमंडळ करंजे विरुद्ध भैरवनाथ देवले ब. ऑल द बेस्ट गणेश. पुढील सामन्यासाठी मी तुम्हाला घेऊन जाईल. घाटकोपरचा बुलंद आवाज निलेश सर पवार यांच्याकडे. चला बॅट्समन पाठवा. लंगोटी मित्रमंडळ करंजे आणि पंचांना देखील विनंती असेल आपण देखील मैदानात धावाव्या. तर दुपारचे हार्दिक असं स्वागत असेल. तर युट्यूबला जे प्रेक्षक आमच्याशी जोडलेत त्यांचे देखील आम्ही हार्दिक असं स्वागत करू. या स्पर्धेच्या माध्यमातून पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत ही स्पर्धा आयोजनाखाली स्पर्धा खेळली जाते. चॅम्पियन ट्रॉफी 2022. सर्वांचं हार्दिक असं स्वागत असेल. या स्पर्धेच्या माध्यमातून मान्यवर देखील खजिनदार साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. तसेच या ठिकाणी कार्याध्यक्ष साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. तसेच कोल्हे विभागाचे अध्यक्ष हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. निलेशदादा कोळसकर या असोसिएशनचे अध्यक्ष मंगेशजी बेलोसे हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. असोसिएशनच्या आयोजनाखाली स्पर्धा चॅम्पियन ट्रॉफी 2022 स्पर्धेचा पहिला दिवस पाहतोय आपण. आणि दुपारच्या सत्रामधील मॅचेस आपल्या समोर रंगतायत. ही मॅच लंगोटी मित्रमंडळ करंजे विरुद्ध भैरवनाथ देवळे ब अशी मॅच तुम्हाला नक्कीच आता पाहायला मिळते. टॉस जिंकल्यानंतर भैरवनाथ देवळे ब संघाने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. तर लंगोटी मित्रमंडळ करंजे संघाला बॅटिंगसाठी आमंत्रित केले. सलामीची जोडी सातत्याने आपण त्यांना ज्या जोडीला यशस्वी जोडी म्हणून ओळखली जाते तालुक्यामध्ये अशी जोडी राजा घाडे एका साईडला तर संदेश कर्नाळे एका साईडला आपल्याला पाहायला मिळतात. सहदेव गोलंदाजीसाठी सहदेव याला आमंत्रित केले गेले.
सहदेव गोलंदाजीसाठी पहिल्या षटक टाकण्यासाठी त्यांना आमंत्रित केले गेले. गणेश लेट्स प्ले सुरुवात होते या मॅचला. लंगोटी मित्रमंडळ करंजे इथं मात्र शॉट फॉलोन करायचा प्रयत्न यशस्वी होतोय. फाईन लेगला हा फटका संदेश करणारे याच्या बॅट मधून आज चौकार. षटकाची सुरुवात चौकार. गणेश यांच्यावरती आक्रमक पवित्रा नक्कीच घेतलाय संदेश करणारे आणि राजे घाडगे ही जोडी मात्र नक्कीच तालुक्यामध्ये एक यशस्वी जोडी म्हणून ओळखली जाते आणि अनेक भागीदाऱ्या अनेक मॅचेस मात्र एकाकी फलंदाजी करत असताना या दोन फलंदाजांनी जिंकून दिल्या लंगोटी मित्रमंडळ करंजे संघाला. आपण जर पाहिलं गेलं तर या हंगामामध्ये टेनिस बॉल क्रिकेटचा हंगाम सुरू झाला. मानाचा चषक त्यांच्या नावावरती स्पर्धा राहिली. तीन वेळा मात्र नक्कीच विजेते राहिले आहे. समोरच्या क्षेत्रामध्ये फटका खेळला राजा घाडगे याच्या बॅट मधून वन बाउंस चेंडू सीमा पार येतो हा चौकार. संदेश करणारे देखील पहिला चेंडू फेस केला, चौकार खेळला. तदनंतर एक सिंगल आली. राजा घाडगेने देखील पहिला चेंडू फेस करत असताना चौकार घेण्याचा प्रयत्न केला. प्रयत्न देखील यशस्वी झालाय. हा चेंडू मात्र नक्की ऑफ स्टंपच्या बाहेर होता. कट केलाय. कव्हर पॉइंटला फटका. चेंडू दंडन करत सीमारेषेच्या पार येतो हा प्रयत्न देखील यशस्वी झालाय. हा चेंडू मात्र नक्की ऑफ स्टंपच्या बाहेर होता. कट केलाय. कव्हर पॉइंटला फटका. चेंडू दंडन करत सीमारेषेच्या थांब ना उचलून त्याला क्या मैं अभी थोड़ा साइड से जा रहा हूँ. सूरज को बोल देना. मैं बोलता हूँ सूरज को. मैं बोलता हूँ. चांगला फटका. या ठिकाणी कॅचची संधी देखील निर्माण झाली होती. कव्हर पॉइंटला नक्कीच क्षेत्ररक्षक तैनात होते. चावी घे ना. विचार म्हणजे षटकाची समाप्ती होते. पहिल्या षटकाची समाप्ती अखेरीस धावफलकावरती धावा आहेत त्या 14 धावा धावफलकावरती. 3 चौकार नक्कीच आपल्याला पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाले. राजा घाडगेसाठी पारितोषिक आले. अभि केसरकर, शैलेश चोरगे आणि मंगेश बेलोसे यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 200 रुपये आणि डोंबिवली ग्रुप कडून देखील 200 रुपये आणि डोंबिवलीचा पुष्पा म्हणून देखील त्याला ओळखलं जातं असं आम्हाला अभि केसरकर यांनी कळवलंय. सचिनजी सुर्वे हे देखील या ठिकाणी उपस्थित होते. सकाळी होते परंतु कामानिमित्त बाहेर गेले आणि पुन्हा एकदा त्यांचं आगमन झालंय. मला वाटतं हळदुले टीम उद्या रविवारच्या दिवशी खेळताना पाहायला मिळेल. अंकुश महाराज कुंटेकर हे नक्कीच रविवारच्या दिवसामध्ये आपल्याला उपस्थिती दाखवतील. शुभम गोलंदाजीसाठी दुसरं षटक घेऊन शुभम मॅल आमंत्रित केले गेले तर राजा घाडगे स्ट्राईक एंडला. रिव्हर्स खेळायचा प्रयत्न नक्कीच केला परंतु प्रयत्न यशस्वी ठरतोय. स्विचिट खेळायचा प्रयत्न राजा घाडगे यांनी केला. नक्कीच या आपण जर पाहिलं पोलादपूर तालुक्यामध्ये स्विचिट खेळणारे खेळाडू देखील कमीरित्या बघितले जातात. अभि केसरकर याला देखील ओळखलं जातं कारण पेटीपेलच्या स्पर्धेमध्ये नक्कीच स्विचिटचे फटके आणले गेले. तर नंतर नक्कीच प्रत्येक खेळाडू प्रयत्न करत आहे स्विचिट खेळण्याचा. चेंडू नक्कीच समोर खेळला आहे. क्षेत्ररक्षक येतोय परंतु चेंडू
सीमारेषेच्या बाहेर वन बाउन्स येतो. गेले तर नंतर नक्कीच प्रत्येक खेळाडू प्रयत्न करत आहे सूचित खेळण्याचा. चेंडू नक्कीच समोर खेळला आहे, क्षेत्ररक्षक येतोय परंतु चेंडू जी चोरगे यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 200 रुपयाचं पारितोषिक. धावसंख्या अतिशय वेगाने पुढे जाताना पाहायला मिळते. धावफलक जर पाहिला तर 18 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतो. राजा गाडगेने 3 चौकार आतापर्यंत घेतलेत. बॅटची एज घेतली, क्षेत्ररक्षक पोहोचेल का चेंडूवरती, परंतु नो लँड क्षेत्रामध्ये चेंडू पडतोय. एकच सिंगल मिळते. बॉलिंग बॉलिंग राजाची विकेट जो गोलंदाज मिळवेल त्याच्यासाठी देखील 200 रुपयाचं पारितोषिक डोंबिवली ग्रुप आणि अभि केसरकर यांच्याकडून नक्कीच असेल. म्हणजे महत्वपूर्ण विकेट आहे राजा घाडगेची. एक विस्फोटक फलंदाज म्हणून ओळखला जातो. पोलादपूर तालुक्यामध्ये लाफ केला आहे, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात, परंतु त्याच्या डोक्यावरून चेंडू फरार होतोय. एक विस्फोटक फलंदाज म्हणून ओळखला जातो. पोलादपूर तालुक्यामध्ये लाफ केला आहे, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात, परंतु त्याच्या डोक्यावरून पाहायला मिळते. 23 आकड्यावरती धावफलक 23. ओमकार घाडगे याच्या नेतृत्वामध्ये हा संघ त्या वर्षामध्ये 3 वेळा नक्कीच विजेतेपद पटकावले. हा चेंडू शॉर्टम फुल होता, त्याला मात्र खेळ ऑन साइडला स्क्वेअर लेगला नक्कीच फटका येतोय. संदेश करणारे याच्या बॅट मधून बॅक टू बॅक. हा चेंडू शॉर्टम फुल होता, त्याला मात्र खेळ ऑन साइडला स्क्वेअर लेगला नक्कीच फटका येतोय. हा देखील ते चेंडू शॉर्टम फुल होता, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होते. थोडंसं फंडिंग पाहायला मिळालं. 2 धावा नक्कीच घेतल्या गेल्यात. त्या 2 धावांनी स्कोर कार्ड पुढे जातो. 29 आकड्यावरती धावफलक 29. 2 षटकांचा खेळ संपुष्टात येतोय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 29 धावा धावफलकावरती. 12 चेंडूंचा खेळ संपलाय. अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. जागोदरच्या सामन्यामध्ये जर पाहिलं तर दत्तात्रय क्रीडा मंडळ करंजे डीकेम हा संघ विजय ठरलाय. पहिल्या सामन्यामध्ये विजेतेपद पटकावलंय त्यांनी, परंतु आता ही मॅच आहे त्यामधील विजेता संघ त्यांच्याशी भिडेल. पहिले 4 मध्ये जर पाहिलं गेलं तर जाधववाडी हा संघ विजेता ठरलाय. विराज गोलंदाजीसाठी. हा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर पिचिंग. क्षेत्ररक्षक देखील चूक करतोय. व्हाईट बॉल प्लस 22 रुपयात 4 धावा मिळतील 5. विराज गोलंदाजीसाठी. वरती आहे. हायएस्ट स्कोर देखील त्याच्याच नावावरती आहे. 22 बॉल 82 धावांची तुफानी खेळी डोंबिवली घेसरच्या मैदानात केली. पीटीपीएलच्या स्पर्धेत 79 धावांची तब्बल तुफानी खेळी राजा गाडगेनेच केली. हा चेंडू पुन्हा एकदा बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून फिल्डर येतोय, परंतु चेंडू सीमा पार येईल. चौकार. केली. हा चेंडू पुन्हा एकदा बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून फिल्डर येतोय, परंतु चेंडू सीमा पार येईल. विराज याच्यावरती आक्रमक 2 चौकार 1 षटकार आतापर्यंत खेळलाय.
हा चेंडू जर पाहायला गेला तर पुन्हा एकदा शफल होऊन खेळायचा प्रयत्न नक्कीच केलाय. फाईन लेगला चेंडू जाईल तद्वार क्षेत्ररक्षक चेंडूची फेक करेल. 2 धावा अर्जित केले गेलेत. या 2 धावांनी स्कोर कार्ड पुन्हा एकदा पुढे जातोय. फलक जर पाहायला गेला तर 44 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. तिसरी ओव्हर आहे. 44 धावा झाल्यात. अजून किती धावा बनवणार, किती धावांचं लक्ष ठेवलं जातंय. 46 धावा फलकावरती चुकीची दुरुस्ती. पुन्हा एकदा शफलून खेळायचा प्रयत्न ऑन साइडला फटका भेट खेळलाय. राजा गाडगेच्या बॅट मधून 1 आउट चौकार. फलकावरती चुकीची दुरुस्ती. पुन्हा एकदा शफलून खेळायचा प्रयत्न ऑन साइडला फटका भेट खेळलाय. राजा गाडगेच्या बॅट मधून 1. आता खेळण्यासाठी सुरुवात झाली. पूर्ण महाराष्ट्रभर दौरे नक्कीच करताना राजा गाडगे पाहायला मिळतोय. आष्टी बीड या ठिकाणी देखील नक्कीच जाताना पाहायला मिळाला. तदनंतर पुण्यामध्ये देखील मागील काही दिवसामध्ये तो पुण्याच्या संघामधून खेळताना देखील स्थायिक झाला. परंतु आपल्या गावासाठी क्रिकेट खेळत असताना राजाने नेहमीच परफॉर्मन्स दिला आणि नेहमीच त्याचं योगदान राहिले. हा चेंडू नक्कीच हेलिकॉप्टर खेळायचा प्रयत्न नक्कीच केला. मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहे. एकच एक धाव मिळेल. स्ट्राईक रोटेट केलं जाते. जेवढे चेंडू सँडीला मिळत आहेत तेवढ्या चेंडूला सँडी सामना करतोय. राजाला जेवढे चेंडू मिळत आहेत त्याचा सामना राजा करतोय. असे मात्र हे दोघांचे ताळमेळ, दोघांचे एकी मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पाहायला मिळते. त्यासाठी ही यशस्वी जोडी नक्कीच म्हणून ओळखला जातं. पुन्हा एकदा आता मात्र संदेश करणारे काही शांत बसणार नाही. लॉंग लेगला हा फटका जातोय. चेंडू सीमा पार. त्यासाठी यशस्वी जोडी नक्कीच म्हणून ओळखला जातो. पुन्हा एकदा आता मात्र संदेश करणारे काही शांत बसणार नाही. लॉंग लेगला हा फटका जातो. धावफलकावरती धावा आहेत त्या 57 धावा 18 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर म्हणजे हायएस्ट स्कोर लंगोटी मित्रमंडळ करंजे यांच्या नावावरती जातोय. आजच्या दिवसामध्ये त्यांची धावसंख्येचा उच्चांक गाठलाय. 57 धावा 18 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर शेवटचे 6 बॉल शिल्लक. गोलंदाजीसाठी समीर यांना आमंत्रित केले गेले. राजा गाडगे आणि संदेश कर्नाळे यांची भागीदारी जर पाहिलं गेलं तर 57 धावांची भागीदारी आतापर्यंत केली आहे. भागीदारी करण्याचा विक्रम देखील या जोडीच्या नावावरती आहे. हायेस्ट स्कोर म्हणून कोणाच्या नावावर असेल तर लंगोटी मित्रमंडळ करंजे ह्याच संघाला ओळखलं जातं. षटकार चौकार देखील त्यांच्याच नावावरती. पंचांनी 9 बॉल घोषित केलाय. लॉंग ऑफ चेंडू कार्पेटच्या साहाय्याने चेंडू जातो. येथे हा चौकार करंजे ह्याच संघाला ओळखलं जातं. षटकार चौकार देखील त्यांच्याच नावावरती. पंचांनी 9 बॉल घोषित केलाय. लॉंग ऑफ चेंडू कार्पेटच्या साहाय्याने चेंडू जातो. तर नक्कीच कॉपरेट करा. नवीन संघ आहे आणि नवीन खेळाडू आहेत. नक्कीच राजा गाडगेने देखील नक्कीच मैदानाच्या आतमध्ये चांगला फटका या ठिकाणी आलाय आणि फिल्डर त्या ठिकाणी नक्कीच तैनात होते. एकच धाव मिळते. समीर गोलंदाजीसाठी शेवटचं षटक टाकण्यासाठी समीर यांना आमंत्रित केले गेले. हा चेंडू नक्कीच खेळलाय.
मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात आहे, ते काय कोणतीही चुकी करणार नाही. धक्का हा चेंडू नक्कीच खेळलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात आहे, ते काय कोणतीही हा चेंडू देखील लेग स्टंपच्या बाहेर. व्हाईट बॉल, अवांतर धावसंख्या. चांगला फटका राजा घाडगे याच्या बॅट मधून. एक चांगला फटका राजा घाडगे. अभि केसरकर यांच्याकडून 200 रुपये, प्रत्येक षटकाला 200 रुपयाचं पारितोषिक आहे. डोंबिवली ग्रुप आणि अभि केसरकर यांच्याकडून. हेलिकॉप्टर खेळायचा प्रयत्न नक्कीच केलाय. नो चान्स. चेंडू पुन्हा एकदा सीमा पार येते. अभि केसरकर यांच्याकडून. हेलिकॉप्टर खेळायचा प्रयत्न नक्कीच केलाय. नो चान्स. चेंडू पुन्हा एकदा. 76 धावा फलकावरती. 76. धावा फलकावरती. तंबुलीचा पुष्पा म्हणून ओळखला जाणारा राजा घाडगे आज मात्र एक घणाघाती फलंदाजी पुन्हा एकदा करतोय. वारंवार अभि केसरकर आम्हाला कळवतात की डोंबिवलीचा पुष्पा या नावाने संबोधलं जातं आणि ते नाव घेतल्यावरतीच की काय राजा घाडगे षटकार खेचतोय. षटकारांची अतिशबाजी पाहायला मिळते. चपळून खेळायचा प्रयत्न नक्कीच केलाय. चांगला फटका या ठिकाणी समोर खेळलाय. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून 1 बाउन्स धाव फलकावरती. 4 धावा ऍड केल्या जातील. धावफलक राजा घाडगेचे अर्धशतक एकदा जोरदार टाळ्या उद्यात या खेळाडूसाठी. पुन्हा एकदा अर्धशतकाची मालिका नक्कीच सुरू ठेवली आहे राजा घाडगेने. 4 षटक संपले. धाव फलकावरती धावा होत्या. 80 धावा विजयासाठी बनवायच्या त्या 81. आणला त्याला इथपर्यंत. फक्त नाही तिथं थांबवलं तुम्हाला सोड रे त्याला असं करतो तुम्ही. आपण पण बघायचं कॅप्टन वगैरे कॅप्टन नाही बघा. चला ओमकार, चला मैदानात ताबा घ्या. सम्या तू बॉलिंग नकोय आम्हाला. तू विकेट बॉल बघ ना, पहिले फिल्डिंग बघ ना. उत्तम जाधव साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. सरचिटणीस त्यांचं हार्दिक असं स्वागत, मनपूर्वक हार्दिक असं स्वागत. उत्तम जाधव साहेब आपण या व्यासपीठावरती त्यांचं या ठिकाणी आगमन होते. सहर्ष आणि मनपूर्वक हार्दिक. त्याला लंगोटी मित्रमंडळ करंजे त्याला मैदानात लगेच ओंकार. येणाऱ्या कालावधीमध्ये लंगोटी मित्रमंडळ करंजे या संघाचं देखील तुम्हाला आयोजन पाहायला मिळेल आणि त्यांचं एक वेगळं आयोजन आहे. जबरा फॅन अवॉर्ड नक्कीच त्यांच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. असा कोणता फॅन आहे की त्यांच्या संघाचा चाहता आहे आणि ती नक्कीच उत्सुकता नक्की सर्वांना लागली असेल. वेगवेगळ्या करण्याचा प्रयत्न लंगोटी मित्रमंडळ करंजे संघाचा
येणाऱ्या कालावधीमध्ये त्यांची देखील स्पर्धा असेल. एक मोठं आयोजन त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळेल. आणि जबरा फॅन अवॉर्ड्स नक्कीच ओमकार घाडगेने आम्हाला कळवले की हा अवॉर्ड्स आम्ही नक्कीच देणार आहोत. अवॉर्ड देण्याचा प्रयत्न आणि नक्कीच ते यशस्वी करतील. लंगोटी मित्रमंडळ करंजे जबरा फॅन अवॉर्ड हा पुरस्कार त्यांच्या स्पर्धेमध्ये नक्कीच दिला जाईल. वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न मागील वर्षी जर पाहिलं गेलं तर निलेशदा कोळसकर आणि संदीप कदम यांचा सन्मान, एक विशेष सन्मान त्यांच्या माध्यमातून केला गेला होता. चला बॅट्समन पाठवायचे. भैरवनाथ देवळे ब आपले फलंदाज पाठवा. बिल्डिंग बघत नाही बघा 3 टुर्नामेंट खेळले तरी बघत नाही. यानंतरची मॅच दत्तात्रय क्रीडा मंडळ करंजे DKM विरुद्ध चालू सामन्यातील विजेता संघ अशी मॅच आपल्या समोर रंगेल. सकाळच्या सत्रामध्ये जर पाहिलं गेलं तर पळचीला संघ बक्षीस फेरीमध्ये दाखल झालाय आणि आज अजून एक संघ आपल्याला पाहायला मिळेल. त्यासाठी अजूनही 2 मॅचेस शिल्लक आहेत, त्याची वाट नक्कीच पाहावी लागेल. मनोज घाडगे यांचं देखील आगमन होते. मनोज घाडगे एक विस्फोटक फलंदाज म्हणून ओळखले जातात दत्तात्रय क्रीडा मंडळ करंजे संघाचे. आणि एक नव्याने सुरुवात नक्कीच म्हणावी लागेल. DKMची विजयाने सुरुवात केली आहे. पहिला सामना खेळत असताना विजय मिळवलाय आणि एक दिमागदार विजय त्यांनी प्रस्थापित केलाय. जिथं 57 धावा करायच्या होत्या त्या मात्र 3 षटकामध्ये बनवल्या गेल्या. चांगली बॅटिंग गणेश यांनी केली, संकेत घाडगे यांनी केली, मनोज घाडगे यांनी केली. चांगले कॉम्बिनेशन मात्र नक्कीच आता लंगोटी मित्रमंडळ करंजे संघाचं नक्कीच जमलं असावं. आणि म्हणूनच की काय पहिल्या सामन्यामध्ये एक दिमागदार विजय त्यांनी प्रस्थापित केलाय. शुभम आणि तानाजी ही जोडी मैदानामध्ये दाखल झाली. 81 धावांचं भलं मोठं आव्हान घेऊन मैदानामध्ये दाखल झाले. प्रत्येक षटकामागे तुम्हाला 20 धावे बनवायचे आहेत. ऐकलं शुभम आणि नवस्ट्राईकला तानाजी. गोलंदाजी मार्कवर राजा घाडगे गोलंदाजीसाठी अर्धशतक केल्यानंतर पहिल्या षटक काढण्यासाठी राजा आमंत्रित केले गेले. पुढे सरसावत खेळायचा प्रयत्न फसलाय. वेग या चेंडूवरती देखील पाहायला मिळाला आणि चांगली गोलंदाजी देखील करत असतात राजा. वेगाचा वेग नक्कीच त्यांच्या गोलंदाजीवरती पाहायला मिळत असतो. शुभम आणि तानाजी ही जोडी पाहाव्या कशा प्रकारे धावा बनवतात. हा चेंडू तर चांगला खेळलाय पॉइंटला, परंतु क्षेत्ररक्षक तैनात होते. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न नक्कीच केलाय. एक धाव घेतली गेली. संघाचं खातं एका धावेने खोलले. अजूनही 80 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न नक्कीच केलाय. पुन्हा एकदा प्रयत्न फसतोय. ओमकार घाडगे याच्या हातामध्ये चेंडू जातो. भैरवनाथ देवळे बस संघाच्या खेळाडूने कुठल्याही खेळाडूने षटकार लगावला. अभि केसरकर यांच्याकडून 200 रुपयाचा पारितोषिक आहे. प्रत्येक षटकाराला भैरवनाथ देवळे ब या संघातील खेळाडू बॅट्समन आहेत, त्यांच्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक असेल. लोअर फुल टॉस फुलून खेळायचा प्रयत्न नक्कीच केलाय. ऑन साईडला खेळाय डीप मधून फिल्डर संदेश करणारे अतिशय वेगाने चेंडूवरती येतोय. चेंडूची फेक करेल तद्वर मात्र 2 धावा अर्जित केल्या गेल्या. या 2 धावांनी स्कोर कार्ड पुढे जातोय. एकेरी 2 धावांनी काम चालणार नाही. तुम्हाला षटकार चौकार खेळावे लागतील. संदेश करणारे जशी बॅटिंग केली तसे राजा घाडगेने जशी बॅटिंग केली तशी तुम्हाला देखील बॅटिंग करावी लागेल.
परंतु गोलंदाजीचा तोफखाना देखील लंगोटी मित्रमंडळ करंजी या संघाकडे आहे आणि तेच मात्र नक्कीच पेश करतायत. समोर खेळायचा प्रयत्न, समोर खेळलेत सँडिगो चेंडूवरती येईल, तद्वर 2 धावा नक्कीच घेतल्या गेल्या. पाच बॉल आतापर्यंत हाताळले, 5 चेंडूमध्ये धावा दिले तर राजा गाडगेने आपण जर पाहिले गेलं तर 5 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. 81 धावांचं भलं मोठं असं आव्हान पार करायचे. थोडासा नॅचरल लेग ब्रेक पाहायला मिळाला. राजा याच्या माध्यमातून शरीराचा वेध घेतला. डॉट बॉल षटकाची समाप्ती होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती केवळ 5 धावा धावफलकावरती आहेत. पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत ही स्पर्धा चॅम्पियन ट्रॉफी 2022 इथं मानाचा चषक पार पडला. त्यानंतर असोसिएशनची दुसरी स्पर्धा येणाऱ्या कालावधीमध्ये देखील 12-13 फेब्रुवारीला तुम्हाला धामणदेवीमध्ये देखील एक मोठी स्पर्धा आणि एक वेगळं आयोजन नक्कीच पाहायला मिळेल. त्यानंतर 19-20 ला तुम्हाला गागोरकोंड चषक हा देखील पाहायला मिळेल. 25, 26, 27 ला चढवलीची स्पर्धा असेल. म्हणजे हा महिना पूर्ण नक्कीच पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशनच्या माध्यमातून त्यांच्या अंतर्गत प्रत्येक गावाने आपापलं आयोजन करण्यासाठी सुरुवात केली. परसोलीची स्पर्धा झाली, त्यानंतर गोळेगणीची स्पर्धा डोंबिवलीमध्येच खेळपाच्या मैदानात पार पडली. कुठेतरी पुन्हा एकदा कोरोना आला, निर्बंध लागले, स्पर्धा थांबल्या गेल्या. परंतु आता पुन्हा एकदा आपण पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे क्रिकेटला आणि ही स्पर्धा नक्कीच पाहायला मिळते. पुढे सरसावट खेळायचा प्रयत्न, नक्कीच पॉइंटला चेंडू तर ढकलला हलक्या हाताने. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. 2 धावा मात्र रोखू शकणार नाहीये. मार्च महिन्यामध्ये जर पाहिले गेलं तर देवळे ग्रामपंचायत प्रीमियर लीग ही पाहायला मिळेल. कापडे विभाग प्रीमियर लीग ही देखील तुम्हाला पाहायला मिळेल, खेळायला मिळेल. प्रत्येक खेळाडूला एक वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न. नक्कीच कोंढवी विभाग चषक हा देखील तुम्हाला नक्कीच तुमच्या भेटीला येतोय. प्रत्येक गाव आता मात्र नक्कीच आपापलं आयोजन करण्यासाठी तयार झालेत आणि उत्सुक झालेत. कधी आमच्या गावची स्पर्धा येते, कधी आमच्या गावाला मान मिळतोय की आम्ही देखील अशा प्रकारच्या स्पर्धा सजवू, अशा प्रकारच्या स्पर्धा प्रदर्शित करू. प्रत्येक गावाला संधी दिली जाते असोसिएशनच्या माध्यमातून. इथं मात्र नक्कीच हलक्या हाताने नक्कीच एक छोटासा लेग ब्रेक पाहायला मिळाला. संदेश करणारे याच्या माध्यमातून व्हाईट बॉल अवांतर स्वरूपाची धाव आपल्याला पाहायला मिळते. tenniscricket.in च्या माध्यमातून आज उद्या परवा 3 दिवस मात्र नक्कीच गौरव सावंत आणि त्यांचे सहकारी आमच्याशी जोडले जातील. PTPL ला tenniscricket.in ची संपूर्ण टीम 10 सहकारी नक्कीच आमच्या सोबत 10 दिवस सोबत होते आणि गौरव सावंत यांचे किस्से भरपूर आहेत. नक्कीच आज उपस्थित नाहीत, परंतु पोलादपूर आणि त्यांचं देखील एक वेगळं नातं झाले. भारतातील पहिली वेबसाईट कोणती असेल तर tenniscricket.in. संतोष नाणेकर यांच्या माध्यमातून युट्यूब आलं. युट्यूब मध्ये आता प्रत्येक जणांनी युट्यूब चालू केलं आणि नक्कीच ते देखील त्यांचं कार्य करतायत. परंतु tenniscricket.in चे तुम्ही जर पाहिलं कव्हरेज तर अतिशय चांगलं कव्हरेज नक्कीच पाहायला मिळालं. त्रिकोण कप ही स्पर्धा नक्कीच पार पडली. त्यामध्ये अतिशय इंटरनॅशनल लेवलला जे कव्हरेज दिलं जातं तशा प्रकारचं कव्हरेज हे tenniscricket.in ने दिलं गेलं. म्हणूनच की काय भारतातील नव्हे जगातील नंबर 1 वेबसाईट म्हणून tenniscricket.in ला ओळखलं जातंय. हा चेंडू जर पाहिला तर नक्की खाली राहतोय. एक धाव मिळतीये. लेग बायच्या रूपामध्ये पंच घोषित करतायत. एकेरी दुहेरी धावा काम चालणार नाही. तुम्हाला 81 धावांचा भलं मोठं आव्हान पार करायचंय. त्यासाठी षटकार चौकार तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये खेळावे लागतील. राजा घाडगेचं पहिलं अर्धशतक या स्पर्धेतील पाहायला मिळते. त्याच्याच नावावरती अनेक विक्रम आहेत राजा घाडगेच्या आणि त्यासाठी ओळखला जातो. एक विस्फोटक फलंदाज तालुक्यामध्ये ओळखला जातो. पुढे येऊन खेळायचा प्रयत्न फसतोय. चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन बसतोय. डॉट बॉल पाहायला मिळतो. कोणती धाव मिळणार नाहीये. प्रत्येक डॉट बॉल नक्कीच तुम्हाला स्पर्धेच्या बाहेर घेऊन जाईल. कारण धावांचा विचार केला तर 81 धावा बनवायचे. धावा आतापर्यंत धावा फलकावरती आहेत केवळ 11. अजूनही 70 धावांचा पाठलाग करायचा आहे. पॉइंटला कट केलाय. काही पॉइंटला क्षेत्ररक्षक तैनात नाहीये.
क्षेत्ररक्षक जाईल तो तजवर मात्र चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. येतो हा चौकार. पहिल्यावर लवकर 14 रन आले. 2 कॅच सोडल्या ना तर मात्र एक ओव्हरला 14 लई दिलं रे काहीतरी 80 म्हणजे काहीतरी काय हो ते 52 मारले हार्दिक पांड्याने 52 दोन षटके संपले. 15 धावा धावफलकावरती आहेत. 12 चेंडूंचा खेळ संपलाय. 15 धावा धावफलकावरती अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. चांगला चेंडू विठू गोलंदाजीसाठी दाखल झाले. तिसरं षटक टाकण्यासाठी याच विठूने मात्र पुन्हा एकदा कमबॅक केलं. गोळेगणी चषकामध्ये अतिशय चांगली गोलंदाजी केली आणि प्रथम क्रमांकाचे मानकरी नक्कीच ठरले होते लंगोटी मित्रमंडळ करंजे. 3 वेळा मात्र या हंगामामध्ये आपल्या नावावरती स्पर्धा केल्यात. तोच संघ एक बलाढ्य संघ म्हणून ओळखला जातो लंगोटी मित्रमंडळ करंजे. ओंकार घाडगे यांच्या नेतृत्वाखाली खेळत असताना एक दिमागदार कामगिरी नक्कीच या संघाने केली आहे. पुढे सरसावत खेळायचा प्रयत्न. पॉइंटला क्षेत्ररक्षक तैनात आणि घेतली कॅच. फलंदाजाला जावं लागेल माघारी. धक्का क्रमांक बसतोय तो पहिला. आता गेला बॅट्समन मनीष पहिला धक्का या ठिकाणी बसतोय. चांगली गोलंदाजी विटू याची देखील पाहायला मिळते. हा चेंडू देखील हवेत आहे. क्षेत्ररक्षक शैलेश करणारे त्या ठिकाणी होते परंतु चुकी होते शैलेश यांच्याकडून. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. येतोय हा चौकार. अतिशय चांगली गोलंदाजी करत होते परंतु मिस फिल्डिंग पाहायला मिळाली. चेंडू हवेत होता परंतु कॅच घेऊ शकले नाहीये. 4 धावांमध्ये परावर्तित होते. या 4 धावांनी धावफलक पुढे जाईल. चौकार पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. नवीन बॅटर मैदानामध्ये नक्कीच आलेत आणि 2 चौकार आतापर्यंत घेतलेत. अतिशय चांगली बॅटिंग करतायत. 81 धावा. योगेश उर्फ विटू या नावाने ओळखले जातात लंगोटी मित्रमंडळ करंजे. ज्या संघाने अनेक विक्रम केले तो संघ मात्र पुन्हा एकदा विक्रम प्रस्थापित करेल का? लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक राजा त्याच्या हातामध्ये बॉल. घेतली कॅच. फलंदाजाला जावं लागेल माघारी. अनेक विक्रम केले तो संघ मात्र पुन्हा एकदा विक्रम प्रस्थापित करेल का? लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक राजा त्याच्या हातामध्ये बॉल. घेतली कॅच. फलंदाजाला जावं लागेल माघारी. आज प्रवेश केला आणि खेळाचं प्रदर्शन नक्कीच त्यांनी केलं आणि आपलं मनोबल आणि आपलं खेळाचं प्रदर्शन दाखवण्यासाठी ते देखील दाखल झाले. तर त्यांचं देखील आम्ही अभिनंदन करू आणि नक्की त्यांना शुभेच्छा असतील. या असोसिएशन मध्ये तुम्ही सामील झालात. तुमचं असोसिएशनच्या माध्यमातून असोसिएशनच्या कमिटीचे मेंबरच्या माध्यमातून तुमचं हार्दिक असं स्वागत. पुन्हा एकदा चांगले कॅच त्या ठिकाणी चुकून घेतले. झेल आणि फलंदाजाला जावं लागेल माघारी. ते देखील दाखल झाले तर त्यांचं देखील आम्ही अभिनंदन करू आणि नक्की त्यांना शुभेच्छा असतील. या असोसिएशन मध्ये तुम्ही सामील झालात. तुमचं असोसिएशनच्या माध्यमातून असोसिएशनच्या कमिटीचे मेंबरच्या माध्यमातून तुमचं हार्दिक असं स्वागत. पुन्हा एकदा चांगले कॅच त्या ठिकाणी चुकून घेतले. झेल आणि फलंदाजाला जावं लागेल माघारी.
हो पाणी दे ना. ते नवीन बॅट्समनचं नाव सांग त्याला आनंद. आनंद नवीन बॅटर मैदानामध्ये. तर गोलंदाजीसाठी शेवटचं आणि अंतिम षटक घेऊन सौरभ. दत्तात्रय क्रीडा मंडळ करंजे डीकेएम आपलं कॅप्टन पाठवायचंय. त्यानंतर आपला टॉस होईल. चालू सामन्यातील विजेता संघ आणि तुमची मॅच अशी मॅच यानंतरची रंगेल. तर विनंती असेल दत्तात्रय क्रीडा मंडळ करंजे डीकेएम. सौरभ गोलंदाजीसाठी. सौरभ गाडगे लॉफ्ट केला हलक्या हाताने. मिड विकेटला चेंडू जाईल. डीप मधून फिल्डर येतोय. तद्वर एक सिंगल. शेवटचे 5 बॉल शिल्लक. सामन्यामध्ये मात्र नक्कीच औपचारिकता पाहायला मिळते. अजूनही धावांचा डोंगर पार करायचा आहे. 81 आतापर्यंत धावा राजा गाडगे आणि त्यांच्या टीमने बनवल्या. लंगोटी मित्रमंडळ करंजी संघाने हायस्ट स्कोर नक्कीच राहिला. पहिलं अर्धशतक देखील या स्पर्धेतील राजा गाडगेच्या नावावरती राहिलं. मी बनवली तरी एवढ्या लांब. आणि षटकार चौकार देखील या सामन्यामध्ये पाहायला मिळाले. अभि केसरकर विनंती असेल आपण राजा गाडगेचं पारितोषिक जमा करायचे. वेगवान पद्धतीचा चेंडू होता. डोंबिवली ग्रुप आणि अभि केसरकर आपण त्या षटकाराचं पारितोषिक जमा करायचे. मला सांग तू लेग साईडला किती चौकार केले? 4 चेंडू आतापर्यंत शिल्लक सौरभ गोलंदाजीसाठी. हवा पूर्ण लेग साईडला चौकार किती केले? पोलादपूर तालुका ज्या तालुक्याने मात्र क्रिकेटला एक वेगळी उंची दिली. क्रिकेटमध्ये नवनवीन संघ आणले. नवनवीन खेळाडू पाहायला मिळाले. टप्प्याचा बॉल होता. बॅट एज घेतली. म्हणजे राजा गाडगेचं पेमेंट नक्कीच प्राइस गुगल पे केले राजा शैलेश चोडगे आणि अभि केसरकर यांच्याकडून. बॅट दे ना ते. मी तरी शेवटचा बॉल या षटकातील. तर सामन्याची औपचारिकता नक्कीच पाहायला मिळते. नवीन संघ देखील आपल्या पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनला दाखल होत आहेत. त्यांचं देखील आम्ही हार्दिक आणि नवनिर्वाचित पदाधिकारी कमिटी देखील सदस्य देखील आपल्या या असोसिएशन मध्ये दाखल झाले. त्यांचं देखील स्वागत असेल आणि त्यांना देखील शुभेच्छा असतील. आपण पाहतो चॅम्पियन ट्रॉफी 2022 पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत ही स्पर्धा त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहायला मिळते. दिवा शेळगाव या ठिकाणी जिथं मात्र 20 लाख रुपये पारितोषिक असणारी स्पर्धा याच मैदानामध्ये पार पडली होती. खार्डी चषक त्याच मैदानामध्ये पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशनच्या अंतर्गत त्यांच्या माध्यमातून आपल्याला स्पर्धा पाहायला मिळते. शेवटचा बॉल. या ठिकाणी विजय मिळवला जातो. लंगोटी मित्रमंडळ करंजे हा संघ विजयी होतो. तर पुढील सामन्यामध्ये